तर मित्रांनो, आज आपण प्रयोगाचे प्रकार बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे प्रयोगाचा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग हे 3 प्रकार आहेत. आणि त्यातील पहिला प्रयोग म्हणजे तुम्हाला दिसतच असेल कर्तरी प्रयोग. आज आपण त्यातील पहिला प्रयोग बघणार आहोत. राम आंबा खातो. या वाक्यात कर्तरी कारी लागत नाही. म्हणजेच रामास असे लागले नाही. म्हणजे ते कर्तरी प्रयोग होय. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आले. त्याचेच आपण 2-3 वाक्य घेऊया. समीर आंबा खातो. हे झालं मूळ वाक्य. आता याचं आपल्याला लिंग बदलायचं आहे. मग समीरचं काय होतं? समीरा आंबा खातो होईल का खाते? खाते होईल. समीरा आंबा खाते. पुन्हा असा कंस करा. इथे लिहायचं स्त्रीलिंग. त्याचं लिंग कोणतं आहे बघा? स्त्रीलिंग. आता बघा त्याचे वचन बदलणं आहे. समीरा आंबा खाते. समीर आंबा खातो. हे एक वचने झाले. आता एक वचनेच्या विरुद्धार्थी काय असेल? तर अनेक वचने. तर ते आंबा खातात. एक नाही म्हणून खातात, कारण की ते अनेक आहे. इथे लिहायचं वचन बदल. फोन जास्त हलत असेल तर हे फोन आहे, माझ्याकडे कॅमेरा नाही. याच्याकरता हे जरा समजून घ्या. आता पुरुष बदल करणे आपल्याला. म्हणजेच तू आंबा खातो. तू आंबा खातोस. तर आपण काय केलं आता? पुरुष बदल. तर हे असे होते याचे वाक्य.
तर दुसराही आपल्याला बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तर एकदा हे मी चांगलं क्लिअर दाखवून देतो. तर मित्रांनो, भेटूया नंतर. प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी एक कॅमेरा घेऊ शकेल, कॅम्प्युटर घेऊ शकेल आणि तुमच्याकरता चांगला व्हिडिओ बनवू शकेल. तर याचा दुसरा पार्ट मी 2 दिवसानंतर टाकणार आहे. तर माझ्या चॅनलला सर्वजण सबस्क्राईब करा. आणि माझं नाव रजनीश ज्ञानेश्वर पांढरे आहे. मी इयत्ता 7वीत शिकतो आणि हे आम्हाला याच वर्षी आमच्या सरांनी शिकवलेले आहे. तो बाय बाय, सी यू. चॅनलला सबस्क्राईब करा.